घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती आज देशभर साजरी होत आहे। त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत आहे। त्याच विषयीच्या बातम्या सुरुवातीला बुलेटिनच्या आपण बघणार आहोत। नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज एक वेगळंच वातावरण आहे आणि कन्हैया कुमार विद्यार्थी चळवळीतला एक नेताही आज दीक्षाभूमीवर दाखल झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यानं वंदन केलं आणि दरम्यान कन्हैयानं यावेळी घोषणाही दिल्या। कन्हैयाला नागपूरमध्ये येण्यास बजरंग दलानं तीव्र विरोध दर्शवला होता। त्याचे पडसादही सकाळी नागपूर विमानतळावर उमटले। कन्हैया नागपूरमध्ये दाखल होताच विमानतळावर उपस्थित असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तीव्र विरोध केला आणि त्यानंतर त्याला अडवत जोरदार घोषणाबाजी केली। मात्र पोलीस बंदोबस्तात कन्हैयाला गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवरही दगडफेक केली। यामध्ये गाडीचं नुकसान झालंय, मात्र कन्हैयाला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही। पोलिसांनी बजरंग दलाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, तर कन्हैयानं दीक्षाभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं आणि तिथेही घोषणा दिल्या। दीक्षाभूमीवरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।